मी कोकणी पेंटर आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तसंच आपल्या इथं सुप्रसिद्ध ढोलकीपट्टू कलाकार ज्यांनी किती आपल्या बोटांवरती गाजवली ढोलकी आणि ढोलकी झाली बोलकी असा जो शब्द आहे तो ज्यांनी प्रसिद्ध केला असे आपले ढोलकीपट्टू येणार आहे तिथं. तुम्ही आल्यानंतरच पहा. ज्यांनी राजस्थान, गुजरात, हे विदर्भ, सांगली असे कित्येक भागामध्ये त्यांनी आपलं नाव लौकिक केलंय. आणि आवाज बघितलात तर एका बोटावरती आणि आपल्या 5 बोटावरती ज्यांनी ढोलकी झाली बोलकी अशी ज्यांनी गाजवलंय असे आपले ढोलकीपट्टू येणार आहेत. आमचे अध्यक्ष त्यांचं स्वागत करतील, सदस्य तसे सर्व मान्यवर देखील आहेत. चला ढोलकीपट्टूंचं यांचं आगमन होऊ दे. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. जरा मोठ्याने टाळ्या वाजवा. सुप्रसिद्ध असे ढोलकीपट्टू आपल्या इथे आलेले आहेत. खरंच ज्यांनी कित्येक आपले पिये तिकडे घ्या. संगीतला टोकरं देखील त्यांना आम्ही दिलेलं आहे एक गिफ्ट म्हणून. थँक्यू मंडळ आभार. तुम्ही जो माझा स्वागत समारंभ केल्याबद्दल मंडळ आभार. सुप्रसिद्ध ढोलकीपट्टू आपल्याला आता परिचय आणि मनोगत देखील सांगतील. बघूया त्यांच्याद्वारे ऐका. मी ढोलकीपट्टू कल्पेश मिरगन. माझी पुढील कहाणी स्टोरी परमित्र कुणाल शुगन सांगतो. मी या मंडळाचा अध्यक्ष कुणाल शुगन आणि हे माझे परममित्र आहेत आणि त्यांच्यासह त्यांचे PA सिद्धेश वाजे पण आपल्यासोबत हजर आहेत. तर यांचा प्रवास सांगायचा म्हणजे हे पहिले यांना ढोलकीची चाऊल म्हणजे बालवाडीपासून लागली. त्यानंतर ते मराठी शाळेत येऊन मग प्रार्थनेला वगैरे ढोलकी वाजवायला लागले. त्यानंतर मग एक आमच्या देवरुखातून एक गाडी जायची नेरदवाडी टू वेस्ट इंडिज. त्याला ते प्रवास करायची आणि तिकडे बिहार वगैरे तिकडे जायचे आणि मग त्या साईडला भरपूर त्यांनी ढोलकी वाजवली, भरपूर नाव वगैरे कमवलं आणि त्यानंतर ते आता परत आपल्या गावात आलेले आहेत. आणि यापुढील त्यांची वाटचाल माझे मित्र सिद्धांत करंबेळे आपल्याला सांगतील. तर त्यांचं स्टेजवर आहे. जवळ या सर. नमस्कार. स्वागत बिगत सगळं मिरवणूक झाले. आता मी थोडंसं माहिती देतो. खरंच जितकी तारीफ कराल तितकी कमीच आहे. म्हणजे छोट्याशा गावातून त्यांनी आपलं नाव लौकिक केलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर म्हणावं लागेल तरी. कारण ते आपण म्हणतो जसे आपले अध्यक्ष म्हणाले की मराठी शाळेत त्यांनी वाजवायचे. जसं बालपणातून ते वाजवत गेले. ही कला आहे त्यांची. पहिले कपाटावर, टेबलावर, परत बेंचीवर असंच कुठेतरी बसले असले तर डब्यावर, भिंतीवर कुठं पण वाजवायचे. म्हणजे आम्ही लोक हसायचं त्यांना, हे काय वाजवतोय. म्हणजे एक असतं माहिती आहे ना, मागं खेचायची. पण म्हटलं ना तर आता त्यांची एक ख्याती आहे. म्हणजे करंगली हे बोट, परत हे बोट. म्हणजे आम्हाला त्यातलं ज्ञान नाही, यांना माहिती असेल. हे बोटं नुसते हलत असतात, झोपेत पण हलत असतात. म्हणजे असे म्हणजे आपले PA देखील त्यांना झोपेतनं उठवतात. अरे वाजवताय तुम्ही. म्हणजे असं आपण हसण्यावर नेतो पण लय भारी. म्हणजे जसे आमचे अध्यक्ष बोलले की शाळेत वाजवायचे, मराठी शाळेत. तिथे त्यांचा प्रवास चालू झाला. मराठी शाळेतून ते हळूहळू पुढं गेले. भजनात देखील वाजवायला लागले. तमाशा बिमाशा असे काय नाही काय आपले जे आहेत आपले लावणी बिवणी आपले महाराष्ट्राची पूर्ण आणि अशी त्यांना TV त देखील ऑफर आली. ते गेले. आपलं स्वतःचा व्यवसाय देखील सांभाळत होते. स्वतःचं काम सांभाळून ह्या आपल्या कलेकडे देखील ते लक्ष देत होते. आणि ह्या माध्यमातून ते पुढं गेले. आपलं नाव लौकिक केलं आणि प्रसिद्ध झाले. खरंच त्यांचं कौतुक करू तितकं कमीच आहे. आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करूया आणि इथेच थांबूया. ढोलकी झाली बोलकी आणि ज्यांनी गाजवलं ते आपले ढोलकीपट्टू कल्पेशदादा मिरगन इथे आहेत. आणि ते आपली रजा घेतो. धन्यवाद.